उषा? आता ही काय भानगड आहे उषा? भानगड वगैरे काय नाही, उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे. म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय? आता लग्नाची बायको म्हणजे लग्न नाही काय केलंय, काहीतरी विचारते. पण हे झालं कसं? मी विचार काय केला, मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेलं आहे, एक लव्ह मॅरेज करून बघायला काय हरकत आहे. एक पण इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय जाय काय. मला खूपच एक्साइटमेंट आहे. मुळातच मी या नाटकाचा भाग आहे, ह्याचीच मला एक्साइटमेंट जास्त आहे. कारण मी म्हटलं तसं की प्रशांत सर आता बऱ्याचदा हे बोलून गेले की आमच्या पिढीने हे नाटक लाईव्ह अनुभवलं नाही आहे, बघितलं नाही आहे, तर त्या पिढीसाठी मी हे नाटक करतो आहे. तर त्याचप्रमाणे मला असं कधीच वाटलं नाही की मी ज्या पिढीत जन्माला आले त्या अशा माझ्या वयातल्या मुलीला प्रशांत दामलेंच्या ऑपोजिट काम करायला मिळणं ही माझ्यासाठी एक ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे. किंबहुना मी ही ड्रीम कधी बघितलीच नव्हती, जी नकळत माझी पूर्ण झाली आहे. सो मला तर खूपच आनंद होतो आहे की मला असं वाटतं प्रशांत सरांनी हा डिसिजन घेतला आणि ते सगळं छान जुळून आलं आहे. त्यामुळे खूप मजा वाटते, खूप एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे आणि धमाल. नाटकाला तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी त्यांच्या बायकोचा म्हणजे लव्ह मॅरेज ते करतात असा उषा या नावाचं पात्र करते आणि ती थोडीशी अशी अर्थात सगळ्यांना माहिती आहे गेला माधव गुणेकडे म्हणजे त्याच्या 2 बायका आहेत. एक आहे तिच्याबरोबर तिने अरेंज मॅरेज केलं आहे आणि दुसरी बायको जिच्यावर तिने लव्ह मॅरेज केलं. तर मी लव्ह मॅरेज जिच्याबरोबर केलं त्या उषाचं कॅरेक्टर मी करते आणि ती अशी तिला साधारण अंदाज आहे की तिचा नवरा असा थोडासा आहे चंचल आणि त्यामुळे सतत संशयास्पद तिचं वागणं आहे, तिचं बोलणं आहे, सतत त्याला काय म्हणतो ऑन द टोज ठेवणारी ही बाई आहे आणि सतत प्रश्न विचारतो की तू इथे का गेला होतास, की तू काय करत होतास, हा कोण आहे, तो कोण आहे, असं खूप प्रश्न विचारणारी शाप आजच्या काळातली ही मुलगी आहे असं उषाचं पात्र. तर तो विनय सर नाटकामध्ये आहेत, तर विनय सर प्रशांत सर काही गमती घडतच असतील. बापरे, आय डोंट नो फ्रॉम वेअर टू स्टार्ट. कारण मी जसं म्हणते की आम्ही जेव्हा तालीमसुद्धा करतो आहे अजूनही मला हे रजिस्टरच नाही झालं की मी या नाटकाचा भाग आहे, पात्र करते. मी ज्यावेळेला तालीम आम्ही चक्री करत असतो त्यावेळेला त्यांच्या गमती चालू असतात किंवा नाटकातले त्यांचे काही पंचेस त्याच्यावर मी ऑडियन्स पाहून हसते आणि स्वतःचं वाक्य आले ह्याचा पण विसर पडतो. सो धम्माल तर खूप आहे आणि विनय सर इज वन ऑफ फॅब्युलस आर्टिस्ट. पण ऑन स्टेज जसे ते गमती करतात तसं तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ऑफ स्टेज ते खूप मस्ती करतात. कारण आणि त्यांच्या मला असं वाटतं की त्यांच्या मस्ती करण्याला पण कारण आहे टू मेक आस कम्फर्टेबल. आम्ही नवीन पिढी आमची नवीन पिढी आहे, आम्हाला तितकासा अनुभव नाही. सो आम्हाला कुठेतरी ती कम्फर्ट लेवल जर त्यांनी दिली तर तीच स्टेजवरती रिफ्लेक्ट होणार आणि कदाचित त्याच्यासाठी ते आमच्याशी खूप आमच्या वयात येऊन आमच्या वयात हे असल्यासारखे वागतात, आमच्याशी खूप गमती करतात, खूप धमाल करतात. टू हॅव दॅट कम्फर्ट स्टेजवरती आमच्या बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी. सो खूप मजा येते. जेव्हा स्टेजवर विनोद घडत असतो तेव्हा लाईव्ह कॉमेडी होतच असते, तेव्हा कलाकाराकडून हसणं होतं का? मी ह्याच्यापूर्वीचं नाटक केलं होतं निर्मिती सावंत आणि अशोक सरांसोबत करते आहे व्हॅक्यूम क्लीनर नावाचं नाटक आणि दे आर ओल्ड स्कूल. म्हणजे त्यांनी पुढच्या काळात त्यांनी स्टेजवरती थिएटर करायला सुरुवात केली. सो मी त्यांच्या हाताखाली गेली 5 वर्ष व्हॅक्यूम क्लीनर हे नाटक करते. स्टेजवरती हसणं हा जरा जरी स्माईल जरी केलं तरीसुद्धा आम्हाला हा नंतर ग्रीन रूममध्ये जाऊन खूप ओरडा पडू शकतो आणि फटके पडू शकतात. सो आय डोंट रिमेंबर डुईंग दॅट ऑन स्टेज. एखाद्या वेळेला गमती झाल्या आहेत ऑफकोर्स. मामांसोबतसुद्धा मामा आणि ताईसुद्धा हसले आहेत आणि ते स्टेजवरती खूप मजा पण करतात, पण डिसिप्लिन जास्त आहे. सो मी त्या स्कूलमध्ये आता मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं असल्यामुळे मला त्याचं सिरियसनेस आहे. जसं अशोक मामा नेहमी म्हणतात की आमचा प्रयोग 2.25 तासाचा आहे, तो 2.25 तासाचाच होतो.
त्याच्यात काही इम्प्रोव्हायझेशन नसतं, साधा एक लुकसुद्धा किंवा एक स्टेपसुद्धा जास्त आम्ही घेत नाही. सो ते खूप कट टू कट असं आमचं नाटक आम्ही परफॉर्म करतो. सो ती डिसिप्लिन मी त्यांच्याकडनं आणि निर्मिती ताईंकडनं शिकलेली असल्यामुळे मला माहिती आहे की हा आपला खूप कॉमेडी असला जरी तरी इट्स अ व्हेरी सिरियस जॉब आणि जर आम्ही सिरियसली केलं नाही तर ते बाहेरच निघणार. सो मी आय विल ट्राय इवन युअर की माझ्याकडनं असं काही होणार. तर तुम्ही अशोक मामांसोबत काम केलं तर काय आठवण आहेत त्याच्या आठवणी किस्से? बापरे, किस्से तर खूप आहेत पण माझी त्यांच्याबरोबरची सगळ्यात फेवरेट मोमेंट आय थिंक मेमरीज म्हणून की मी प्रयोगाच्या वेळेला त्यांच्यासोबत प्रवास करायचा. ते मला आमचे वाशीला असेल ठाण्याला असेल तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास करायचा आणि त्या प्रवासात त्यांनी सांगितलेल्या इतक्या गोष्टी ज्या नकळत मी किती शिकले हे मला मी शब्दात मांडू शकणार नाही. गाडीतनं प्रवास करत असताना त्यांच्याकडे 50s आणि 60sची गाणी सतत त्यांची CD असते, त्यांच्या 5-6 CDs आहेत जी गाणी सतत प्ले होत राहतात. तर त्या गाण्यांचे इंटरल्यूडसुद्धा त्यांना पाठ आहेत, त्याचा रिदम पॅटर्न पाठ आहे आणि सगळ्याच गोष्टी त्यांना इतक्या डीपली माहिती आहेत इन टर्म्स ऑफ म्युझिक. मी एक कथक डान्सर आहे तर मला म्युझिक आणि संगीताविषयी विशेष प्रेम आहे आणि ते प्रेम आम्ही दोघं शेअर करत असतो आणि त्या गाण्यांमधल्या त्यातल्या छोट्या छोट्या न्युआन्सेसबद्दल ते ज्या पद्धतीने बोलतात आणि आम्ही जसं डिस्कशन करतो आहे दॅट्स वन ऑफ माय फेवरेट मेमरीज ऑफ माय लाईफ. तर गेला माधव कोणीकडे या नाटकाबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? काही सांगायची गरजच नाही. प्रशांत दामलेचं नाटक आहे. मी स्वतः एक ऑडियन्स म्हणून प्रशांत सरांची सगळी नाटकं पाहिली आहेत. एकदा नाही 3-3, 4-4, 5-5 वेळा पाहिली आहेत. सो मला वेगळं काही सांगायची गरजच नाही. मी फक्त तुम्हाला विनंती करते की प्रशांत सरांसोबत आमचंही काम बघायला तुम्ही नक्की